आजच्या या 5व्या सत्रामध्ये इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण धर्मवार्ता, या धर्मवार्तेमध्ये आपण 610 क्रमांकाची लीळा श्रवण करत आहोत। यामध्ये स्वामींनी सांगितलं की जीवे परमेश्वरा अधीन होवावे, जीवाने स्वतःच्या अधीन कुणाला करू नये, कुणाच्या अधीन आपण होऊ नये, धर्म व्यतिरिक्त कुणाला अधीन करायचं नाही आणि धर्म व्यतिरिक्त कुणाच्या अधीन आपण व्हायचं नाही। याचाच दुसरा अर्थ असा झाला की धर्मयुक्त तुम्ही कुणालाही अधीन करू शकता, धर्माच्याच अधीन करू शकता आणि धर्मयुक्तता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण सुद्धा अधीन होऊ शकतो। एखाद्या लहान मुलाने जर का आपल्याला काही धर्मयुक्त सांगितलं तर मात्र ते आपण ऐकायचं, कारण की ते धर्मयुक्त आहे। आणि धर्म व्यतिरिक्त असेल तर मग कुणाचंच ऐकायचं नाही। आणि पुढच्या पदामध्ये स्वामी सांगतात जीवे परमेश्वरा अधीन होवावे, म्हणजे परमेश्वराच्याच अधीन जीवाने झालं पाहिजे। जन्म जीवित परमेश्वरासी द्यावे, आणि हा जो जन्म आहे तो परमेश्वराला द्यायचाच आहे आपल्याला आणि आपण तो देतोच, परंतु तो कसा द्यायचा आहे? असा मरगळलेला जन्म द्यायचा नाही, कंटाळवाना जन्म द्यायचा नाहीये, त्याच्यामध्ये कुठलाही वैताग वगैरे तुम्हाला आलेला आहे असा तो जन्म नको पाहिजे। की आपण प्रवचनाला बसलेलो आहे आणि जांभया दे दे ते प्रवचन आपण ऐकतोय असं नको। कसं जीवित म्हणजे जन्म तर द्यायचाच आहे। आमच्या स्वामींनी सांगितलं आहे की मा हे एक जन्म आम्हाला द्या तुम्ही, एक जन्म देवाने फक्त मागितलेला आहे, परंतु तो जन्म कसा द्यायचा आहे? जसं आपल्याला फूल अपेक्षित असतं। फूल कसं अपेक्षित असतं तुम्हाला? सुकलेलं वगैरे असं, ते ताजं असलं पाहिजे। कदाचित ते फूल 2 दिवसाचा आधीच असलं तरी चालेल, पण आपल्याला कसं पाहिजे? दिसायला ते ताजं असलं पाहिजे, सुगंध त्यातनं आला पाहिजे। म्हणजे फुलाकडनं आपल्याला अशा काही गोष्टी अपेक्षित असतात। तसंच आपलं सुद्धा जन्म जो आहे तो कसा? तो फुलासारखा आहे। आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की पुष्प एक वाहिजे, है ना? जसं आता आपण उपाराचे घास मोडतात, किती मोडतात? 5। फुलं पण तर 5 सांगितली पाहिजे होती देवाने, परंतु फुलं सांगताना किती सांगितलं? एकच सांगितलेलं आहे। अर्थातच घासही मोडायला स्वामींनी कुठे सांगितलेलं नाही। आणि फुल सुद्धा देताना किती सांगितलं? एकच सांगितलेलं आहे। म्हणजे फुल म्हणजे हे वाला फुल पाहिजे का देवाला? स्वामींना ते झाडावरचं फुल अपेक्षित आहे का? चतुर्विधा भूतग्राम अभय द्यायला सांगतात। आता सन्निधानातला विषय वेगळा आहे, असन्निधानातला विषय वेगळा आहे। सन्निधान धर्म वेगळा आहे आणि असन्निधान धर्म वेगळा आहे, बरं का? आपण काय केले? दोन्ही धर्म एकत्र करून टाकलेले आहेत। आणि सन्निधानामध्ये आमचे आचार्य भटोबास जे आहेत ते फुलं काढून आणतात स्वामींच्या पूजनाला, त्याचे अलंकार तयार केले जातात, ते अर्पण केले जातात। परंतु असन्निधान धर्म जिज्ञासा का, आता त्याच भटोबासांना तो सन्निधानातलाच धर्म पुढे असन्निधानामध्ये आचरण करायचं आहे। मग वेगळा परत असन्निधान धर्म जिज्ञासा करायला का सांगतात? कारण की सन्निधान धर्मातलं फूल वेगळं आहे आणि असन्निधान धर्मातलं फूल वेगळं आहे। किंवा अजून सुधारित करूया त्याला आपण, अज्ञान देहातलं फूल वेगळं आहे आणि ज्ञान देहातलं फूल वेगळं आहे। अज्ञान देहामध्ये आपण जे वास्तविक झाडाचं फूल काढून ते देवाला वाहणार आहोत,
असन्निधानातली गोष्ट सुरू आहे. परंतु सन्निधानातलं किंवा त्या ठिकाणी ज्ञान देहाचा जर का विचार घेता आपल्याला ते जे झाडावरचं फूल आहे ते आता देवाला अपेक्षित नाहीये, ते आता मा हे एक जन्म द्या आणि पुष्प एक वहा, या दोन्ही वचनांचं कुठेतरी आपल्याला संघटन करावं लागेल. ज्या देवाला एक जन्म आपला पाहिजे त्या देवाला एक फुलाची अपेक्षा का असावी? फूल का मागतील? कारण फूल कसं आहे, एक काही वेळाने कोमेजून जाणार आहे, काही वेळाने ते सुकून जाणार आहे, काही वेळाने त्यातला सुगंध जो आहे तो निघून जाणार आहे, अस्तित्व त्याचं नष्ट होणार आहे. आणि देवाला जे पाहिजे ते कसं पाहिजे? नैनन छिन्नन ते शस्त्राने, जे शस्त्राने वगैरे ज्याचा नाश होत नाही, जे मरत नाही, असं काय आहे? स्वरूप आहे जीवाचं. ते जीवाचं स्वरूप जर का परमेश्वराला पाहिजे आहे आणि ते कसं पाहिजे? जीवित पूर्वक ते जीवन स्वामींना अपेक्षित आहे. आणि म्हणून इथे स्वामींनी मागत असताना आता फूल मागितलं. आता अटन विजन करणारे जे साधू आहेत त्यांच्याकडे ते फूल कुठून येणार बरं? किंवा ते तुम्ही म्हणाले की ते कोणाकडनं तरी तोडून मागतील फूल, तर ते कुठल्याही कार्याला निमित्त होणार नाही. हे फूल दोन तोडून द्या बरं असं म्हणणार नाहीत ते. कारण की त्याला सुद्धा निमित्त आपल्याला होता कामा नाही. त्या दिवशी आम्ही फोनवर बोलत होतो आणि ज्या मुलाशी मी बोलता बोलता काय झालं की तिथे कुत्र्यांचा आवाज भरपूर येत होता. मग आता आमच्या बोलण्यात थोडासा अडथळा येत होता, तर मी त्याला असं म्हणणार होतो, आवाज सिटी मागतो, मी त्याला हे बोलणार होतो की ते कुत्र्यांचा आवाज येतोय. आता तो काय करेल? तिथून लांब जाईल का? तो समजा तरुण पोरगा आहे, तो काय करेल? लगेच दगड उचलणार तो आणि त्या कुत्र्यांना तो हाकलणार. आता मी त्याला सांगणारच होतो, परंतु लक्षात आलं की नाही, आपण जर का याला सांगितलं श्वानांचा आवाज येतोय, हा लगेच त्यांना हाकलेल, दगड मारेल. मला ती आऊसांची लीळा आठवली की त्या कार्याला आपण निमित्त व्हायचं नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जे जे काही लक्षात येतं त्या त्या कार्याला आपण चांगला असेल तर आवर्जून निमित्त व्हावं. परंतु जर का ते कार्य वाईट आणि दोषजनक असेल तर त्याला आपण निमित्त व्हायचं नाही. आणि म्हणून इथे आता आम्हाला ते झाडावरची फुलं तोडून तोडून देवाला काही व्हायची नाही. समजा आता माझं समजा काहीतरी समजा ते पूजन वगैरे काय करतात, ते जर का कधी कधी असं होतं ते फुलं तोडून आणणार बाबांसाठी, माझ्यासाठी फुलं तोडू नका, ती फुलं तिथेच राहू द्या. म्हणजे आपण त्याला जर का निमित्त होत असू तर त्याचा दोष आपल्याला पण लागतो. नुसतंच तोडणाऱ्याला लागत नाही, सांगणाऱ्याला पण लागतं, आणि ज्याच्यासाठी तोडलं जातं त्याला सुद्धा त्याचा दोष लागत असतो. आणि म्हणून इथे आम्हाला जो जन्म द्यायचा आहे तो कसा द्यायचा आहे? तो जीवित पूर्वक द्यायचा आहे. आणि ते पुष्प जे व्हायचं आहे ते पुष्प म्हणजे काही फुलं तोडून नाही व्हायचे आम्हाला. आता आम्ही असन्निधान धर्मामध्ये आहोत, तर आमचं जीवनरूपी एक जो जन्म देवाने मागितलेला आहे, जो जन्म कसा असला पाहिजे? त्या फुलाप्रमाणे असला पाहिजे. कसा? कोमेजलेला वगैरे असा, सुगंध नाही, काही नाही, असा पाहिजे का? नाही, ते ताजं असलं पाहिजे. त्याला म्हणजे ते चलनामध्ये असलं पाहिजे. एखादी नोट असते ना, चलनामध्ये असते, उपयोगामध्ये असते. तसं जे फुल आपण देवाला वाहणार आहोत, ज्या वयातलं आपलं वय किती आहे त्या अनुसार काही लोक निश्चित करतात की आम्हाला 50व्या वर्षी अनुसरायचं आहे. हरकत नाही, पण 50व्या वर्षी पण तुम्ही कसे पाहिजे? जन्म जीवित पूर्वक तुम्ही दिलं पाहिजे. असं मरगळलेल्या अवस्थेमध्ये नको असलं पाहिजे. आपण 55ला जरी अनुसरलो, काही लोक देवापेक्षा हुशार आहेत बरं का. म्हणजे आता समजा शास्त्रामध्ये काही वचनांच्या आधाराने 56चं वय निश्चित केलेलं आहे, 56 पर्यंत अनुसरलं पाहिजे. तर काही लोक इतके हुशार आहेत की उद्या 56 लागणार तर आज अनुसरतात. 8 दिवस आधी नाही, 15 दिवस आधी नाही, ते बरोबर 56 सांगितलं, 56च्या आधी आम्ही 1 दिवस अनुसरलो बरं का. म्हणजे हे काय आहे की आपल्याला
इतकं तंतोतंत आपण हे करतो. एरवी तुम्ही जेव्हा बस पकडायला जाता तेव्हा कसं 9ची बस असेल तर 9ला निघता का घरात ना? 9ला 5 कमी असताना निघतं का? नाही. तिथे आपण होतो अर्धा तास तिथे बसलो तरी चालेल, पण ते बस चुकली नाही पाहिजे. आपण म्हटलं की बाबा उद्या छप्पनी लागते, आज घेऊ अनुसरण, आणि बस चुकली तर आज आपल्याला समजा असं काही काम येऊन पडलं की आपण त्याच्यामध्ये बेशुद्धच पडलो, कोमात गेलो, आणि उद्याच शुद्धीवर आलो तर गेलं ना मग ते. म्हणजे इतकं तंतोतंत देवाशी वागू नका. तंतोतंत जे काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराचं जे काही वचन आहे ते वचन पालन करत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की देवाने आपला जन्म मागितला. याच्या व्यतिरिक्त देवाने तुम्हाला कुठल्याही वचनामध्ये कुठल्याही वस्तू मागितलेल्या नाहीयेत. कुठलेही पदार्थ सुद्धा वचनामध्ये देवाने मागितलेले नाही. एक तरी वचन दाखवा ज्याच्यात देवाने पदार्थांची यादी दिलेली आहे. ती पदार्थांची यादी आम्ही देत असतो की मला जेवणाला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, मला चहा पाहिजे, मला अमकं पाहिजे, ही यादी आम्ही देत असतो. पण देवाने अशी कुठलीच यादी वचनामध्ये दिलेली नाही की हे पदार्थ मला चालतात किंवा हे फूल मला चालतं, हे ही वस्तू मला पाहिजे, असं नाही सांगितलं. फक्त तुम्ही पाहिजे, तुमचा जन्म पाहिजे, आणि तो सुद्धा जीवितपूर्वक असला पाहिजे. आणि तो जीवितपूर्वक असणं म्हणजे तो निर्दोष असणं असं आहे. एखादं फूल जिवंत असणं म्हणजे ताजं असणं आहे, आणि एखादं फूल दोषयुक्त असणं म्हणजे ते सुकलेलं आहे, म्हणजे ते निर्दोष नाही आहे. आम्हाला जे काही फूल द्यायचं आहे, जन्म द्यायचा आहे, तो जीवितपूर्वक द्यायचा, म्हणजे निर्दोषपणे देता आला पाहिजे. तुम्ही कितव्याही वर्षी अनुसरण घ्या, पण तुम्ही कसे असले पाहिजे की तुम्ही परमेश्वराला जीवितपूर्वक तुम्ही तिथे उपस्थित असणं खूप गरजेचं आहे. काही लोक तसंही असतात की जेव्हा डॉक्टर सांगतात की आता 24 तासच आहे बरं का, मग ते म्हणतात हा आता अनुसरायचं मला. म्हणजे ते बघत असतात की आपलं मरण कधी निश्चित होतं, त्याची एकदा तारीख कळाली की मग अनुसरणाचा विचार करायचा. काही लोक सर्व काही व्यवस्थित असतं, ते 1 ते 2 अटॅकची वाट बघत असतात. 1-2 अटॅक कधी येतील मला, मग त्यानंतर अनुसरण घेऊ. त्यांना जर काही विचार कधी अनुसरण घ्यायचं म्हणतात 2-1 अटॅक आल्यानंतर घेऊ, म्हणजे आपलं मरण निश्चित होतं की 3ऱ्या अटॅकला आपण जाणार आहे, मग तेव्हा अनुसरायचं. म्हणजे आपण किती व्यवहाराने हिशोबाने देवासोबत वागत आहोत. इतकं हे जे काही देणं असतं हे दिल्या तरी जातं का? ते दातृत्व तरी आपल्याकडनं ते घडतं का? घडत नाही. बघा, आपण कधी कधी स्थानवंदन करायला येतो, शिदोरी आपल्या सोबत असते, आणि तिथे जर का मार्ग असेल तर आपण काय करायचं, आपल्या शिदोरीतली 1 चपाती आणि थोडीशी भाजी का होईना आधी मार्गात द्यायची. इकडे उपार नाही दाखवला तरी चालेल, पण मार्गात द्या. कारण की जे उपार दाखवलेलं आहे कदाचित ते मार्ग खाईल नाही खाईल, पण तुम्ही जे काही 1 चपाती तुम्ही म्हटले हे उपयोगी लावा, तर ते मार्गातली जी काही मंडळी आहे थोडं थोडं जरी 1-1 घास खाल्लं तरी तुम्हाला त्याचं गोमटं लागणार आहे. आता आपलं जन्म देणं कसं आहे की आपण आधी शिदोरी खाऊन घेतो, आणि जे शिल्लक 2 चपात्या आता ते काय करायच्या, मग ते मार्गात द्यायच्या. चालेल का? असं द्यायचं आहे तर आधी इकडे मार्गात द्या, नंतर शिल्लक राहिलेला मार्गात तुम्ही देत नाही, ते व्यवहारात बसत नाही. देऊ नये ते. आमच्या सोबत एकदा असं झालं, आमच्या सोबतचे होते, ते म्हणाले आता हे शिल्लक राहिलं काय कर, देऊ टाकू इथे. म्हटलं अजिबात नाही, हे आधी दिलं गेलं पाहिजे होतं. आता ते उष्ट झालेलं आहे, त्यातला आपण उपयोगात आणलेला आहे, आणि त्याही पेक्षा हे शिल्लक राहिलं म्हणून आपण देतो आहोत. शिल्लक द्यायचं नाही, आपल्याला आधीच काढून ठेवायचं आहे. आधीच देवाला तो जो काही जन्मातला जो काही भाग आहे तो आधीच त्याचं दातृत्व आपण करून मोकळं व्हायचं आहे की हे
देवाचं आहे म्हणून अशा पद्धतीने निर्दोष दातृत्व जे आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे। आणि जर का अशा त्या देण्यामध्ये आपलं भाव चांगला आहे, हेतू चांगला आहे, निर्दोषपणे देण्याचं सगळं आपलं वृत्ती आहे, आणि जरी त्याच्यामध्ये एखादा दोष उद्भवत असेल, आपण तर पूर्णपणे निर्दोष कधी होऊ शकत नाही, है ना। प्रत्येक वेळी आपण पूर्ण निर्दोष नसतो आणि कधीच नसतो, त्याच्यात काही ना काही आपल्यामध्ये दोष असतोच। आमच्या मार्गामध्ये आमचे सन्मित्र होते, जेवण झाले की त्यांना विचारलं की भाजी कशी झाली, भाजी एकदम छान झाली, फक्त मीठ कमी होतं थोडं, भाजी छान झाली फक्त तेल थोडं जास्त होतं, भाजी चांगली झाली परंतु याच्यामध्ये अजून थोडस तिखट पाहिजे होतं, अजून थोडीशी फिक्की, म्हणजे ते आम्ही त्यांना म्हणतो की कधीच भाजीला चांगलं म्हणत नाही, काही ना काही दोष ते त्याच्यातनं काढत असतात। परमेश्वराने जर का ठरवलं तर आपल्याला मानवापंथाचा उपदेशही भेटणार नाही, इतके दोष आपल्याकडे। पण आमचे स्वामी काय करतात, ते सगळे दोष बाजूला करून जो अधिकार आहे ते अनुरूप उपदेश, धर्म, नाम दिलं जातं, ज्ञान दिलं जातं। म्हणजे देवानी जर का ठरवलं तर आपण कितीक तरी सृष्ट एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी नरकामध्ये पडलेले राहू, परंतु परमेश्वर कसे आहेत आणि जीव कसा आहे, जीव सर्व दोषांचा आळपण आहे आणि दोषदर्शिया देखील आहे। स्वतःकडेही दोष आहेत आणि दुसऱ्यांकडेही ते दोषच बघतात। आता परमेश्वर कसे आहेत, परमेश्वर सर्व गुणांचे आळे, म्हणजे सर्व गुणांचा साठा, अनंत गुण सांगितलेले आहेत। महावाक्यादी वगैरे प्रकरणामध्ये 8 गुण सांगून अनंत गुण देवाकडे आहेत, गुणाचे निधी आहेत परमेश्वर। आणि जीव कसा आहे, दोषदर्शी, आणि परमेश्वर कसे आहे, गुणदर्शी आहेत। परमेश्वर नेहमी जीवाचे गुण बघतात, योग्यता बघतात, कणव बघतात, अधिकार बघतात आणि त्यानुसार दातृत्व देतात। आपण पण एखाद्याला वाढत असताना आपल्याला वाटतं की हा खूपच खातो बरं का, लगेच 2 भजे त्याला कमी वाढून देतो आपण, है ना। आपलं दोषदर्शी प्रकार आहे। आमचे स्वामी तसं करत नाहीत। जरी तो जीव दोषवंत आहे, जरी सारंग पंडितांची स्वामींवर बुद्धी नाही आहे, तरीही स्वामी त्यांना दातृत्व करण्याचा विचार आमच्या स्वामींचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड होत नाही। आणि म्हणूनच शांताबाईसांना देखील स्वामींची भेट घडवण्याला सारंग पंडितांना देवानी निमित्त केलेलं आहे। सारंग पंडितांमुळे शांताबाईसांची देवाची भेट झालेली नाहीये, उलट शांताबाईसांमुळे त्यांचा जो सोयरिकेचा सांधा आहे सारंग पंडितांचा, तो तुटलेला नाहीये, तो धागा देवानी काय केलेला आहे, जोडलेला आहे। आणि म्हणून परमेश्वर काय करतात की आपल्यामध्ये असलेले जे दोष असतात ते दोष काही प्रकारे विधीच्या माध्यमातून त्या दोषांचं निरसन करत असतात। या संदर्भामध्ये डोमेग्रामची जी लीळा आहे की गोसाव्यांसी दारवठाचे पटिशाळेवरी आसन असे, उत्तरार्ध 156 क्रमांकाची लीळा आहे। दारवठा जिव्हा दाग श्रवणे, भटा मार्कंडा खिरोदन भोजन। भट्टोबासांनी जेव्हा खीर स्वामींनी दिली त्यांना, तेव्हा भट्टोबासांनी काय केलेलं आहे, ती खीर खाल्ली आणि मग म्हटलं की ही खीर काही पुरेशी नव्हती असं त्यांनी म्हटलं। त्यावर स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलेला आहे। गोसावी दारवटाची पटिशाळवरी आसन असे, वेळीचा पूजा सुरू झाला, तेथची गोसाव्यांसी तूप भात साखर, पाटी दूध भात साखर, आयसी आरोगणा होत असे। स्वामींचा वेळीचा म्हणजे संध्याकाळचा पूजा अवसर संपन्न झालेला आहे आणि संध्याकाळच्या स्वामींच्या भोजनाचे पदार्थ आहेत तूप, भात आणि साखर। भात असेल, हलका आहार आहे, संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला हलका आहार आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तूप घेतलं जातं। आहार शास्त्रानुसार
सायंकाळच्या भोजनामध्ये तुपाचं प्रमाण असलं पाहिजे, जेणेकरून पचन जे आहे ते चांगल्या प्रकारे होतं. आणि नंतर दूध भात साखर, आणि दूध आहे आता, दूध भात आणि साखर. सायंकाळच्या भोजनामध्ये स्वामींच्या दही आणि कढी हा प्रकार आपल्याला दिसत नाही. द्विज गोरक्षण या लीळेमध्ये सुद्धा देखील स्वामी सकाळचं जे काही शिदोरी दिल्या जाते ती कसली आहे, दही भाताची आहे. आणि सायंकाळची जी काही भोजन आहे स्वामींची व्याळी, त्याच्यामध्ये दूध भात आहे. सायंकाळच्या भोजनामध्ये दही वगैरे हा प्रकार, आंबट पदार्थ जो आहे तो सायंकाळच्या भोजनामध्ये स्वामींच्या नाही. आरोगणा होत असे, आणि या पदार्थांची स्वामींना आरोगणा होत होती. भट आणि मार्कंड गंगे जेवणी आले होते. भटोबास आणि मार्कंड भिक्षा वगैरे मागून तिकडे नदीतीरीच भोजन वगैरे करून आलेले होते. गोसावी ऐसा श्री करू बुडी घातला, आणि ते आले तेव्हा तिथे खीर होती. आणि भटा प्रसादू दिदला, स्वामींनी काय केलेले, श्रीकरानेच, श्रीकराची लीळा जर का आठवायची आहे, बोटांची लीळा आठवायची असेल तर आपल्याला ही लीळा आठवता येते. स्वामींनी काय केलं, श्रीकरानेच ती खीर, खीर म्हणजे कशी आहे ती, घट्ट खीर आहे बरं का, पातळ अशी पाणी टाकलेली खीर नाही, ती घट्ट खीर आहे. आधीच्या काळामध्ये तांदळाची खीर खूप जास्त प्रमाणामध्ये बनायची, बासमती तांदळाची वगैरे. आता तांदळाची खीर थोडीशी लोप पावल्यासारखी आहे. आमच्याकडे संवत्सरला तिथली जी खीर होती ती खूप, म्हणजे मार्गातला पदार्थ कुठल्याही मार्गामध्ये तुम्ही जेवा तो पदार्थ तुम्हाला उत्तमच लागतो. तर तिथे खीर वर्षावरती बनायची. तर स्वामींनी आता जी खीर दिलेली घट्ट खीर आहे ती, आणि आता जी श्रीकराने भटोबासांना प्रसाद दिला, मार्कंडांनाही तो प्रसाद दिलेला आहे. आणि मार्कंडी म्हणितले, आणि मग भटोबासांनी तो प्रसाद घेतला आणि म्हणतात कैसा जीवे डाव पडिला. आता भटोबा जेवून आलेले आहेत बरं का. जेवून आल्यानंतर आपण शक्यतो मग काही असे पदार्थ खाणे वगैरे आपण टाळतो, कारण आपलं जेवण पोटभर असतं चांगलं. आणि मग जेव्हा भट्टोबासांना तो प्रसाद दिलेला आहे त्यांनी तो ग्रहण केला, आणि भट्टोबास म्हणतात की कैसा जिवे डाव पडिला, म्हणजे जिभेला काय झालं, एक डाग लागल्यासारखं झालं. डाग लागणं म्हणजे कसं असतं, तेवढ्या पुरतं तेवढा डाग लागतो ना, कपड्याला आपला डाग लागतो काहीतरी जेवताना वगैरे, असं तेल उडतं आणि तेलाचा एक थेंब जो आहे तो इथे लागतो, त्याला आपण डाग असं म्हणत असतो. पूर्ण शर्ट जर का ते तेलाने माखलं तर त्याला डाग म्हणत नाही आपण. जे छोटासा पडतो असा डॉट टिंबासारखं, त्याला आपण डाग असं म्हणत असतो. आणि अशा वेळेला तो डाग पडल्यासारखं झालं, म्हणजे जिभेला पूर्णपणे खीर मिळाली पाहिजे होती, परंतु असं वाटलं की ती जिभेला खीर कशी मिळाली, एकदम थोड्याच प्रमाणामध्ये मिळालेली आहे. थोडीशीच एकच श्रीकराने स्वामींनी प्रसाद दिलेला आहे. आता ती खीर म्हणजे जेमतेम अर्धी वाटी खीर असावी. भटोबासाने किती वाटी खीर अपेक्षित होती, कदाचित 4-5 वाट्या खीर पिऊ शकले असते भट्टोबास. आणि त्या काळातल्या लोकांना हे असं काही खाणं काही अवघड नव्हतं, कारण की तेवढे शारीरिक कष्टही त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये होते. आणि त्या वेळेला मग भट्टोबास म्हणतात की कैसा जिवे डाव पडिला, म्हणजे जेवढी काही मनाला इंद्रियाला अपेक्षित आहे तेवढी खीर खायला मिळाली नाही. उगाचच आपलं काहीतरी जिभेला डाग लागल्यासारखं झालं किंवा एक चटका लागल्यासारखं झालं. आपल्या आवडीचा पदार्थ असेल किंवा चांगला झालेला पदार्थ असेल तर आपण तो कमी प्रमाणात खातो का? जर का पोट भरलेला असेल आणि आवडी असलेला पदार्थ, आवडणारा पदार्थ जर का मिळाला तर आपण जेवल्यानंतर सुद्धा तो पदार्थ अजून खातो है ना. आईस्क्रीम कधी खातात, पूर्ण जेवण झालेलं, आता काहीच, तो म्हणतो आता काहीच नका वाढू, 70 चपाती पण नका, आणि त्याला आईस्क्रीम दिली तर तो नाही म्हणतो का? खातात. बडीशोप दिली तर नाही म्हणतात का?
खातात, पान दिलं तर नाही म्हणतात की खातात. म्हणजे कितीतरी पदार्थ पूर्ण जेवण झालं आणि एक घासही आता मी खाऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर कितीतरी पदार्थ परत आपण खातो. वेलची खातो, लवंग खातात लोक, पान खातात, सुपारी खातात, म्हणजे इत्यादी पदार्थ परत आपण खात असतो. म्हणजे आताची गोष्ट आहे, त्या काळामध्ये तर शारीरिक कष्ट एवढे आहेत की त्या काळामध्ये भटोबासांनी जरी ते अधिकचं भोजन जरी केलं तरी त्याचा त्रास त्यांना होणार नाहीये. आणि म्हणून आता इथे काय झालेलं आहे की आपल्याला जेवढं मिळालं तेवढ्यामध्ये आपल्याला समाधान प्राप्त झालं पाहिजे, अशी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की अजून मिळावं अजून मिळावं, असं नको. कदाचित ते तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढण्याचा नियम आहे. आपल्याला वाटतं की नाही अजून कोणाचं सुद्धा जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे, असा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. तर दुसऱ्याच्याही पाळ्याचं आपल्यालाच मिळालं पाहिजे. आणि आता जी खीर खाल्लेली आहे त्याविषयी भटोबासांनी हे मत व्यक्त केलं की ही खीर अजून पाहिजे होती. आता हे कधी म्हणतात, हे जेवल्यानंतरची गोष्ट आहे. जर का ते जेवलेले नसते वगैरे तर भाग वेगळा आहे, परंतु आता जेवण झाल्यानंतरही तुम्हाला पदार्थाची अपेक्षा आहे आणि तो पदार्थ कुठला आहे? खीर आहे, म्हणजे मिष्टान्न आहे. इंद्रियार्थ रस विखो असा तो पदार्थ आहे, साधा सुद्धा नाही आहे. जर का जेवल्यानंतर आपल्याला जर का चतकोर भाकरी दिली किंवा भाजी प्यायला दिली, पितो का आपण? पण खीर दिली आहे त्यांना, आणि खिरीच्या बाबतीमध्ये त्यांना ते अपेक्षित आहे की पुरेशी खीर मिळाली नाही, अजून खीर अपेक्षित होती. मार्कंडी घेतला आणि मार्कंडी म्हणितले हो नागदेया. मार्कंडाने पण तो प्रसाद घेतला आणि तेही म्हणतात हो नागदेया, बरोबर आहे बरं का, खीर छान झालेली आहे, अजून 2-3 वाट्या पाहिजे होती. लीळाचरित्रात 2-3 वाट्या आलेल्या नाही बरं का, अजून पाहिजे होती. म्हणजे आवडणारा जो पदार्थ आहे त्याचं प्रमाण आपण निश्चित करत नाही. ते जेवढं आलं, जेवढं सामावलं जातं तेवढं आपण सामावत असतो, तेवढं आपण खात असतो. कधी कधी ते परत डब्या बिब्यामध्ये भरून पण आपण ठेवत असतो. आम्ही संवत्सर लावतो तेव्हा आमच्यासाठी कढी खिचडी म्हणजे आमच्यासाठी पंचपक्वान्न असल्यासारखंच असायचं. संध्याकाळी जर का कढी खिचडीची पंगत असली की ती कढी खिचडी खायची पण आणि डब्यामध्ये भरून पण ठेवायची. सकाळी नाश्त्याला परत कढी खिचडी, म्हणजे एवढं कढी खिचडीचं नवल होतं बरं का आम्हाला तेव्हा. आणि कधी कधी रात्रपाळी आमची असलेली तर आम्हाला हे माहिती असायचं की कोणाच्या डब्यात कढी खिचडी असेल तर ती त्याची कढी खिचडी खाऊन भूक लागलेली असायची, रात्रपाळीमध्ये उठायचं आणि तो डब्बा तसाच खरकटा ठेवायचा परत तिथे. तो बिचारा सकाळी उठला की बघायचा. म्हणजे एवढं कढी खिचडीचं आम्हाला ते नवल होतं. आता ती आवडणारी कढी खिचडी एकच घास खायला मिळाली तर आम्हाला कसं वाटेल की नाही अजून डब्बाभर तरी खायला मिळाली पाहिजे. कढी गरम असेल तर 2-3 वाट्या तरी ती प्यायला मिळाली पाहिजे. आता तर इथे तर खीर आहे, मिष्टान्न आहे, मग त्याविषयी तर ती अपेक्षा असेलच की जेवढं येईल तेवढं आपण ते पोटामध्ये ढकलत असतो. फक्त तो पदार्थ आपला आवडता पाहिजे. आणि पदार्थ नावडता असेल तर आपल्याला असलेली भूक सुद्धा निघून जाते. दिवसभर आपण उपाशी राहू. जर का पंक्तीला त्यांनी सांगितलं की आज कारल्याची भाजी चपाती आहे तर काय होईल? आपण चपाती खाऊ नुसती पाण्यासोबत, परंतु कारल्याची भाजी आपण खाणार नाही. काही लोक खातात, परंतु ती आपली जी भूक आहे 100% ती 50% येऊन जाते. आपण जेवताना विचारतो ना काय भाजी आहे, जेवायचं ना काय भाजी आज, त्यानुसार आपली भूक ठरत असते. आपल्या पसंतीची भाजी असेल तर भूक लगेच 100%, नापसंतीची भाजी असेल तर 20%, आणि लहान मुलं तर लगेच 0%च होऊन जाते. ते म्हणतात मला जेवायचंच नाही. लहान मुलांना मग त्यांच्या आवडीचे पदार्थ दिले की मग ते जेवणार. म्हणजे आपली भूक कशी आहे? आपली भूक आपल्या मनाप्रमाणे आहे. आपल्या मनाला आवडणारे पदार्थ असले की पूर्ण जेवायचं, पूर्णच्या अजून डबल जेवायचं. आणि नावडतीचे पदार्थ असले तर देवाला हे अजिबात मान्य नाही बरं का. पदार्थानुरूप तुमची भूक नसली पाहिजे. उलट
वृक्षांना असेल तर किती खा तुम्ही, परंतु मिष्टांना असेल तर ते कमी प्रमाणात खा किंवा त्याचा परिच्छेद केला तरी देखील चालेल. तेल तुपादी जे काही पदार्थ आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला स्वभाव मात्रे करावा लागेल, नियंत्रणामध्ये ते खावे लागणार आहे. देवाला असं वाटत नाही की तुम्ही भरमसाठ खावा. धाये तव खाईजे आणि पाहे तव निजीजे. खाण्यामुळे काय होतं? खाण्यामुळे ऍसिडिटी होत असेल, पोटाला अपचनाला त्रास होत असेल, है ना, इत्यादी अनेक कार्य होऊ शकतात. पण सर्वात पहिलं कार्य काय होतं? पोटभर जेवल्याचं आपल्याला झोप येते. म्हणजे धायेतव खाईजे आणि पाहेतव निजीजे. पोटभर जेवायचं पोटभर झोपायचं का? नाही, देवाला हे अपेक्षित नाही. प्रमाणात जेवा आणि झोप ही प्रमाणातच घ्यावी लागते. पाणी सुद्धा प्रमाणातच प्यावं लागतं. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या प्रमाणात कराव्या लागतात. फक्त देव धर्म सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी प्रमाणात करा. आणि देव धर्म जो आहे तो अमर्यादा मधामध्ये करा. आणि आपण काय करत असतो की आपण देवधर्म प्रमाणात करतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अमर्याद आपल्या चालू असतात. आणि म्हणून इथे जी खीर अपेक्षित आहे ती कशी आहे? स्वामींकडे देण्यासाठी मर्यादितच आहे. आणि खाणाऱ्यांना काय पाहिजे आहे? अमर्याद खीर पाहिजे, अजून जास्त प्रमाणामध्ये खीर पाहिजे आहे. आणि ते मार्कंड जे आहेत ते म्हणतात हो नाग द्या. बरोबर आहे, अजून पाहिजे होती खीर थोडीशी. स्वामी म्हणतात, आता स्वामींनी हे ऐकलं, आमच्या स्वामींना हे आवडलं नाही. आणि स्वामी म्हणतात अंगायस्या जेविल्यावरी केती एके वाटी दूध भाता जेवाल. स्वामी म्हटले की आता जेवल्यानंतर देखील तुम्हाला अजून खीर पाहिजे? मग जेवल्यानंतर तुम्ही किती वाटी दूध आणि भात जेवाल बरं? किती वाटी जेवू शकाल तुम्ही? स्वामींनी सुद्धा एक प्रश्न त्यांच्या पुढे टाकला. ते थोडी म्हणती गोसावी बहुत म्हणती. आता ते म्हटले की घेऊ आम्ही 2-3 वाट्या खाऊ शकतो आपण. वाट्या म्हणजे ते आपल्या छोट्या वाट्या नाही बरं का, ते वाट्या म्हणजे चांगल्या मोठ्या वाट्या. स्वामी बहुत म्हणती, स्वामींना 7-8 वाट्या तरी खाल्लंच पाहिजे. असं होता होता मग ऐसा 5 वाटिया ठी झाली. 5 वाटीवर करार जो आहे तो निश्चित झाला की जेवल्यानंतर आम्ही 5 वाट्या खीर खाऊ, असं त्यांनी कबूल केलं. आणि स्वामींनी म्हटलं ठीक आहे, जेवल्यानंतर 5 वाट्या खीर आम्ही तुम्हाला खायला देऊ. आणि मग स्वामी म्हणतात बाई तुमते काही भातू असे? हो बाबा असे. स्वामींनी विचारलं की तुमच्याकडे काही भात वगैरे आहे का? बाईसांना विचारलं. ते म्हटले हो भात आहे. परी दूध नाही, परंतु दूध नाही, आता प्रमाण पुरेसं दूध नाही आहे. मग गोसावी दूध विकत घेवविले. आता देवाने पण खूपच मनावर घेतले बरं का, कारण की त्यांचा जो दोष आहे तो दोष आता देवाला शाळन करायचं, दुसरं तिसरं कोणी येणार नाही. आम्हाला निर्दोष जे करणार आहे ते देवच करणार आहे. देवाचे विधीच आम्हाला निर्दोष करणार आहे, दोषरहित करणार आहे. दुसरं तिसरं या जगामध्ये कोणीच येऊ शकत नाही. देवतेचेनी ही कर्म जे आहेत ते सांगितलेलं आहे की ते नासे ना. देवतेनी सुद्धा कर्म नासल्या जात नाही. कर्माचं काहीच नियोजन ती करू शकत नाही. जेवढा कर्म आहे तेवढं आपल्याला भोगावंच लागतं. फक्त जर का देवाचे आपण झालो तरच दैवत्व त्रिंचत्व देवता फळ नरक फळाला जाणे नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी ते जे दूध आहे ते विकत घेवविले, विकत आणायला सांगितलं. आणि मग मार्तंड म्हणतात, आता मार्तंडांना कळालं, स्वामींचा रोग लक्षात आला की आता आपण जेवून आलेलो आहोत आणि आता 2-3 वाट्या खीर वाढलं ते खीर खायची म्हणजे आपल्याला काही शक्य नाही ते. आणि मग ते मार्कंड म्हणतात जी जी ऐसा बाहेरा जाऊन येईन. मी थोडस बाहेर फिरून येतो. हे कसं आत्ताच जेवलो आहे, 2 पावलं फिरून येतो म्हणजे जागा होऊन जाईल. आणि मग आल्यानंतर मी ते खातो. मग
सर्वज्ञ म्हटले वानऱ्या सांगा ते जागा. स्वामी भटोबासांना म्हणतात तुम्ही यांच्या सोबत जा. हा गज कर्ण जाणे. हा गज कर्ण म्हणजे गज म्हणजे हत्ती, आणि हत्तीचं करण काय असतं की सोंडेमध्ये पाणी घ्यायचं आणि ते उडवायचं, बाहेर काढायचं परत. तशा पद्धतीने गज कर्ण करतील म्हणजे काय करतील, वमन करतील. आधी खाल्लेलं अन्न वमन करून येतील आणि मग 3 वाट्या काय 10 वाट्या पण खीर खाऊ शकतात. असं म्हणजे पोट भरले की परत वमन करून यायचं आणि परत मग खीर खायची. हे ते करेल तो. हो का जी. मग भट निघाले आणि भटोबास निघाले त्यांच्या मागे. तो मार्तंड पुढा निघाले, भट वहिले चालती. मार्तंड पुढे निघाले, भटोबास थोडं लवकर लवकर जातात त्यांच्या मागे की त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचता येईल. तेव्हा तेही वहिले चालती, तेही लवकर लवकर पुढे जातात. मग भट धावती तव तेही धावती. भटोबास धावतात त्यांच्या मागे आणि तेही धावती, मार्कंडही धावतात. भटी म्हटले जाय तुझे पाप कर्म नरक तुझची. तुझे काही आता अप्रामाणिकपणा करशील, बेईमानी करशील तर तुझे ते पाप कर्म ते तुलाच लागो. हो तुझं तू बघ बाबा काय करायचं ते. आणि भटोबास परत माघारी आले. देवाला सर्व वृत्तांत सांगितला. जी जी मी वहिला चाले तरी ते तोही वहिला चाले. मी धावे तरी तोही धावे. मी राहे तरी तोही राहे. मग मिया म्हटले जाय धाव. तुझे पाप नरक कर्म तुझची. मी त्याला सांगितलं जा तुला जेवढं काही धावायचं आहे तेवढं धाव, आणि तुझे पाप नरक कर्म हे तुझची. तुलाच त्याचं पाप लागेल, तुलाच ते फळ भोगावे लागतील. जाय धाव. मग मी आला आणि मी माघारी निघून आलो. स्वामी म्हणतात तेने ते केले का. स्वामी म्हणतात त्याने ते केलं बरं का, म्हणजे त्यांनी वमन करून दिलेलं आहे. मग मार्कंड बाहेरी जाऊन आले आणि थोड्या वेळाने मार्कंड आले. मग ते दोघे तिन्ही वाटी दूध भाता जेविले आणि त्या दोघांनी 3 वाट्या, एकूण किती वाट्या ठरलेल्या आहेत 7 की 8, 5 वाट्या ठरलेल्या आहेत. आतल्या आता किती वाट्या खीर खाल्ली त्यांनी, आता किती शिल्लक आहे 2. आपण पण इथे प्रयोग करू बरं का. जेवल्यानंतर किती खीर खाल तुम्ही. मग इथे 2 वाट्या आता शिल्लक आहेत आणि 3 वाट्या खीर त्यांना दिलेली आहे. आणि मग दूध न पुरेची. भात आहे परंतु दूध नाही आता. आणि मग सर्वज्ञ म्हटले हे तुमची दोन्ही वाटी दूध भाता लागे. दोन्ही म्हणजे एकूण किती वाट्या खीर खाल्ली आतापर्यंत. भटोबासांनी 3 वाट्या आणि मार्कंडाने 3 वाट्या, म्हणजे किती झाले 6 वाट्या खीर इथे खाल्ल्या गेली दोघांकडनं. म्हणजे दोघांचे मिळून 10 वाट्या खीर आहे. त्यातले 6 वाट्या झालेल्या आहेत आणि दोघांच्या 2 म्हणजे 4 वाट्या खीर अजून खायची आहे. आणि मग आता दूध पुरत नाही म्हणून काय झालेलं आहे की स्वामी म्हणतात हे तुमची दोन्ही वाटी दूध भाता लागे बरं का. आमच्याकडे शिल्लक राहिलं तुमचं हे जेवण. हो का जी. मग आंचवले. आणि मग आंचवले म्हणजे मग त्यांनी हात वगैरे धुतले. तृप्तपर्यंत आता ते खाणं झालेलं आहे. आणि मग महादाईचे वाराणसी जावया आली. महादाईचा वाराणसीला जाण्यासाठी निघालेले आहेत. आणि मग तीही स्वामींसाठी उपहारा लागी विनविले. स्वामींना विनंती केली मी जायच्या आधी देवाच्या ठिकाणी एखादा उपहार करायचं, अन्नदान करायचा माझा विचार आहे. स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. स्वामी वाटच बघत होते. परत स्वामी म्हणतात बाई श्वेत उपहारू करा. श्वेत उपहार करा म्हणजे खीर. श्वेत उपहार म्हणजे त्या उपहारामध्ये मध्ये सफेद पदार्थ जास्त असले पाहिजेत. जसं भात, खीर किंवा अजून काही पदार्थ आहेत तांदळाच्या संदर्भामध्ये ते पदार्थ असे स्वामींनी ते बनवायला सांगितलेले आहे. त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की स्वामींना श्वेत उपहार आवडत होता असं पंथामध्ये प्रचलित झालं बरं का. पण स्वामींना ही लीळा मी जेव्हा वाचत होतो पहिल्यांदा तेव्हा मलाही वाटलं की स्वामींनी श्वेत उपहार करायला सांगितलेलं आहे
काहीतरी स्वामींना आवडतो की काय श्वेत पदार्थ, मागच्या लीळेचा संदर्भ लक्षात आला आणि मग ही लीळा पूर्ण वाचल्यानंतर लक्षात आले की श्वेत उपहार देवाने कशासाठी सांगितलेला आहे. हो काजी मग महादायसी तांदळाचा भातू. मग महादायसांनी पण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे पदार्थ जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये श्वेत पदार्थांचा जो उपयोग आहे तो अधिक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये केलेला आहे. तांदळाचा भातू तांदळाची खिरी. तांदळाचा भात तांदळाची खीर. खीर घारिया खीर बनवलेली आहे आणि खीर घारिया अमृत फळे खांडीव दही वडे कालन दूध दही एवढे सगळे पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये दही वडे पण आहे. खांडीव म्हणजे अनारशासारखा पदार्थ म्हणजे तांदळाचा एखादा पदार्थ. कालन म्हणजे भाजी वगैरे आहे ती काही तांदळाची नाही बरं का, भाजी भाजीचीच आहे. दूध आणि दही पण आहे त्याच्यामध्ये. अपार आणले सगळे पदार्थ महादाईसांनी आणलेले आहेत. मग गोसाव्यांशी पडदणी ओळगविली मर्दना झाली मादने झाले. स्नानाची व्यवस्था स्वामींच्या स्नानाची व्यवस्था केली. मर्दना झाली मादना झाले म्हणजे स्नान झालं स्वामींचं. पूर्वामुखे मडीच्या ओट्यावरी पूजा उसळ झाला आणि पूर्वामुखे मडीच्या पूर्वाभिमुख मठ कुठला आहे? डोमेग्रामला राजमठ कसा आहे? दक्षिणमुखी आहे. उंच मठ कसा आहे? उत्तरमुखी आहे. मग पूर्वमुखी कुठला मठ आहे? प्रसन्न मठ जो आहे तो पूर्वमुखी आहे. त्या पूर्व मठाच्या पूर्वमुखे जो मठ आहे त्या मठाच्या ओट्यावरी स्वामींना पूजावसर झालेला आहे. त्याच्या पडवीमध्ये किंवा त्या ओट्यावरी म्हणजे त्या आतमधल्या ओट्यावर स्वामींना पूजावसर संपन्न झाला. तेथची गोसाव्यांची ताट झाली. तिथे स्वामींना ओळगवलेलं आहे ताट आरोगणेचं. स्वामी म्हणतात बाई या दोघा एकवट वाढा. यांना काय करा? एकत्र वाढा या दोघांना पण. कधी कधी असं असतं की आपण जर का स्वतंत्र जेवलं आपल्या आपल्या ताटामध्ये तर तुम्हाला ते प्रमाण कळतं की किती जेवण वाढून घ्यायचं आहे, किती जेवायचं आहे हे तुमच्या लक्षात येतं. परंतु एकवट वाढविले म्हणजे आता एकत्र जर का आपण जेवलो तर काय होतं की आपल्याला लक्षात येत नाही की आपण किती जेवतो, कारण दोघांचं पाळं त्याच्यामध्ये घेतलेलं असतं. संवत्सराला असं व्हायचं, आम्ही असं असायचं की दुपारचं पाळं तू घेऊन ये, संध्याकाळचं पाळं मी घेऊन ये. एकाच ताटामध्ये आम्ही विचारायचं तुला किती भाकरी पाहिजे, मला किती भाकरी पाहिजे हे निश्चित व्हायचं. आणि मग तशा पद्धतीने एका ताटाच्या एका भागाला त्याचा काला, ताटाच्या एका भागाला आपला काला, म्हणजे भाकरी मोडून वगैरे असं त्याच्यात भाजी घेऊन असं व्हायचं. आता ते कसं की आम्ही दोन एकाच ताटामध्ये जेवलं तरी एक दोन विभाग करून घ्यायचे. का? कारण की एकत्र जर का केलं ना ते काय व्हायचं की समोरचा व्यक्ती अर्धी पाऊण भाकरी खाल्ले की त्याचं पोट भरलं की तो म्हणायचं माझं झालं. आता आपल्याला किती खायचं? आपली पण एक भाकरी आणि त्याची पण सत्तर भाकरीचा काला आपल्याकडे झाला. आपण म्हणायचं हे माझं एवढंच आहे, तर नाही माझं झालं बरोबर. मग आम्ही काय करतो ताटामध्येच वाढतानाच त्याचा विभाग करून घ्यायचा म्हणजे उद्या परत वाद नको त्याचे. मग अशा पद्धतीने स्वामींनी हे एकवट वाढविले. हे का वाढविले? कारण की आता ते पोटभर जेवतील. ह्याला जरी नको पाहिजे तरी तो म्हणाला हा वाढा थोडेसे भजे वाढले. आता ते वाढलेले भजे तर एकच खाणार का? एकटाच? दुसरा पण खाणार. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल? एकमेकांच्या मुळे एकमेकांचं जेवण जे आहे ते पोटभर झाल्यासारखं होईल. आणि मग आपल्या ओट्यापाशी वाढविले. लांब बसायचं नाही, आमच्या समोरच बसायचे ओट्याजवळच. म्हणजे स्वामींचं नियोजन इतकं पक्क झालेलं आहे की आज यांना खाऊ घालायचंच आहे. मग गोसाव्यांची आरोगणा झाली, महादाईचे वाढत असते. स्वामींचं भोजन झालं. आमच्या स्वामींची आरोगणा कशी आहे? श्रीमंत आणि सुकुमार. म्हणजे सुकुमार म्हणजे भोजन स्वामी प्रमाणामध्ये जेवतात. आपल्यासारखं आईस्पेस जेवण नाही बघ देवाचं. परमेश्वर आहेत, पाहिजे तेवढं खाऊ शकतात, त्यांना काही त्रास होणार नाही. परंतु परमेश्वर जरी असले तरी नियमेची म्हणजे नियमानच परमेश्वर सुद्धा वर्तन करत असतात. आणि
महादाईचे वाढते असती, महादाईचा त्या दोघांना वाढते आहे. स्वामी म्हणतात बाई हे दोघे एक वाट बैसले असती, सांभाळून वाडा. हे एकत्र बसलेत बरं का, यांच्याकडे लक्ष द्या, यांना वाढत राहा. तर काय होईल की ते उपाशी राहतील. एकाने नाही घेतलं दुसरंही घेणार नाही. तुम्ही आग्रह करा त्यांना, लक्ष द्या आणि सांभाळून वाढा. याचा अर्थ काय आहे? आग्रह करा त्यांना, ते लाजतील वगैरे. आणि महादाईसा भटांची वाढावयाचा मनोधर्म. महादाईसांचे भाऊ भटोबास आहेत, महादाईसा भटोबासांच्या बहीण आहेत. मग त्यांचा भाव काय आहे? महिलांचा भाव असतो थोडासा, असं म्हणतात बरं का, वंचकत्वाचा. की त्यांना म्हणजे आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना असं वाटतं की यांना 2 चमचे तूप वाढून द्यायचं जास्त. कधी कधी आमची म्हणजे थोडीशी अशी अव्यवस्था होते, न वाढल्यामुळे नाही, अति वाढल्यामुळे आमची अव्यवस्था होऊन जाते. म्हणजे आता तूप वाढायचंय वरणामध्ये, तर किती वाढावं ते तूप? कधी चमच्यानेच वाढलं पाहिजे, ते प्रमाणात वाढलं गेलं पाहिजे. ते कधी कधी एवढं वाढून देतात, हो बस झालं एवढं, नाही नाही बाबा घ्या, काय होत नाही. आता जे होईल ते बाबांनाच होणार आहे की नाही? आपल्याला वाटतं आपण जास्त तूप खाऊ घातलं की बाबा आपल्याला जास्त गोमट लागेल. नाही, ते तूप प्रमाणात जेव्हा वरणात असेल तरच त्याची चव लागते बरं का. खानदेशमध्ये असं आहे की ते जर का चपातीचा काला केला आणि त्याचं आळं करायचं आणि त्याच्यात 1 चमचा म्हणजे 1 वगराळ वरण घ्यायचं आणि 2-4 चमचे जे तूप वाढलं जाणार ते तेवढं कालवून तेवढं खायचं. आळं तसंच आहे. थोडी चपाती संपली, वरण संपलं, परत वरण, परत तूप, परत वरण, परत तूप. जेवढ्या वेळ तुम्ही 50 वेळा वरण घेतलं तर 50 वेळा तुम्हाला तूप वाढणार. तुम्ही बस म्हणेपर्यंत तूप वाढणार. परंतु ते कसं, जेवढं घास आपण खातोय तेवढ्या घासाला प्रमाणितच तूप त्याच्यामध्ये टाकलं तर तुपाची पण चव लागली पाहिजे, वरणाची पण चव लागली पाहिजे. नुसतीच तुपाची चव लागली तर चालणार नाही. आणि म्हणून वाढत असताना आपल्याला प्रमाणामध्येच, काहींना सवय असते की जास्त तेल टाकायचं, की आमच्याकडे भरपूर तेल आहे, पाहुणे मंडळींना दाखवायचं आपल्याला. मग तेवढं तेल टाकायचं की भाजीमध्ये जवळजवळ अर्धा इंच. विदर्भामध्ये भरपूर तेल खातात बरं का. भाजीवर नुसता अर्धा इंचाचा तवंग असतो, नुसता तेलाचाच. आणि कोणालाच त्याच्याविषयी कुठलीच तक्रार नाही त्या भागातल्या लोकांना. एवढं तेल खायचं नाही. आणि म्हणून इथे भटोबासांवर विशेष मनोधर्म आहे कोणाचा? महादाईसांचा, की यांना वाढावं. आता त्याचं नुकसान काय होणार आहे की अधिक वाढणं. आता जर का तुमच्याकडे कोणी साधू आले आणि ते जेवताय, त्यांनी 2 चपात्या खाल्ल्या, 3, 4, 5, 6, तुम्हाला आनंद होईल की दुःख होईल? काय होईल? महिला विचारतच पडल्या आता. एवढ्या चपात्या बाबा खाणार म्हणजे काय करायचं आता? काय होईल? बाबांनी जास्त चपात्या खाल्ल्या तर आनंद होईल की दुःख होईल तुम्हाला? हा, आनंद. मोजून 4च बाया बोलतात बरं का, बाकीच्या बाया चिडीचूप आहेत. त्यांना वाटलं बाबा येतात की काय जेवायला असं. आता तुम्हाला उदाहरण बदलून सांगतो की तुमच्या मुलांनी जर का भरपूर जेवलं त्याचं दुःख होतं की आनंद होतो? आवाज वाढला बरं. म्हणजे मुलगा जर का म्हटलं मी 3 चपात्या खाल्ल्या, आई मध्ये गप्प बस, मोजायचं नाही. मुलांनी जेवढं जेवण केलं तेवढं आईला चांगलंच असतं, म्हणजे आईला त्याचं काही दुःख नसतं. तसं महादाईसा वाढणारे भटोबासांना, भटोबास किती जरी जेवले तरी महादाईसांना वाटेल चांगलंच आहे. स्वामींना आग्रह नाही होणार, कारण की स्वामींची सुकुमार आरोगणा आहे. आणि भटोबासांना मात्र आग्रह होणार आहे. आणि भटोबासांमुळे भटोबासांनाही खावं लागेल जास्त, आणि भटोबासांमुळे मार्कंडांनाही खावं लागणार आहे जास्त. जेवढं वाढलं तेवढं ते एकवट वाढलेलं असल्यामुळे ते खावंच लागणार. आणि असं वाढता वाढता काय झालेलं आहे की महादाईसा ज्या आहेत त्या महादाईसा आणि की अमृत फळे वाढती. अमृत फळे म्हणजे गोड असा गोल पदार्थ आहे म्हणा, किंवा गुलाबजाम सारखं जे आहे ते गुलाबजाम सारखा तो पदार्थ आहे अमृत फळे, किंवा मग गुलगुले असतात गोड भजे तसे.
खिरी घारिया वाढीती खीर वगैरे, आणि ते घाऱ्या म्हणजे पुऱ्याच असतात ना, कसल्या बनवलेल्या असतात ते घारिया कशाला म्हणतात, ते असं ते बनवलेलं आहे की काकडीच्या पण खीर बनवतात वगैरे त्या. आणि ते मागुते गोसावी म्हणती बाई, हे दोघे एक वाट बैसले असती सांभाळून वाडा. महादाईचा वाढतच आहेत, आणि वाढता वाढता परत स्वामी त्यांना आठवण करून देतात. का आठवण करून देत असतील? नाही, महिला वर्ग जेव्हा वाढायला असतात ना, तेव्हा ते एक वाढ केली की ते जाऊन बोलत राहतात मागे. मग त्यांना आवाज द्यावा लागतो, रे वाड्याला या कोणीतरी इकडे. मग ते परत एक वाढ करून गेले की परत महिलांची काही मीटिंग बसते आतमध्ये, ते बोलत राहतात. म्हणजे वाढणं राहून जात. या व्यतिरिक्त पुरुष मंडळी जेव्हा वाढतात तेव्हा ते अजिबात असं उभं राहत नाही, म्हणजे ते वाढतच राहतात. म्हणजे त्याच्या पंक्तीमध्ये तो खंड नसतो. महिलांनी वाईट वाटून घेऊ नये, ही वास्तविकता आहे बरं का. म्हणून आम्ही आमच्याकडे कार्यक्रम असला तर आम्ही महिलांना उभं करत नाही वाढायला, आम्ही पुरुषांनाच वाढायला देत असतो. अशा पद्धतीने महादाईसांना स्वामी पुन्हा पुन्हा आठवण करतात. कशाबद्दल? तर आग्रह करण्याबद्दल आठवण करून देतात, वाढण्याबद्दल नाही. नुसतं आग्रहपूर्वक वाढायचं आहे अशी आठवण देव करून देतात. मागुते महादाईचे खिरी वाढीती दूध भात अपार वाढीती. परत महादाईसा घेऊन येतात, घ्या घ्या माझी पंगत आहे, माझ्याकडनं आहे, मलाही काही गोमट लागू द्या, पोटभर जेवा. असं होता होता ते महादाईसा अपार वाढीती, म्हणजे थोडस पाहिजे असेल तर जास्त वाढतात. ऐसे तृप्त पर्यंत जेविले. आता तृप्त पर्यंत कशाला म्हणतात? की ते गळ्यापर्यंत अन्न येतं, आणि खरंच येतं बरं का इथपर्यंत, की आता जेवलं की वमनच होईल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. आणि तृप्त पर्यंत म्हणजे मन समाधान झालं. आता जे काही खीर खायचं होती, त्याच्यासोबत तो भात खायचा असेल किंवा अजून त्या पुऱ्या खायच्या असतील, हे मनसोक्त खाल्लं गेलेलं आहे. आता यातलं काही खायची अजून आवश्यकता आहे का? ते म्हणतात नाही, या पदार्थाने आम्ही तृप्त झालेलो आहोत आता. आणि मग गोसाव्यांची आधी आरोगणा झाली, गुळळा झाला, विडा झाला. आणि स्वामींची आरोगणा ही आधी झालेली आहे, गुळणा स्वामींचा झालेला आहे, विडा स्वामींना ओळगवलेला आहे, यांचं जेवण चालूच आहे. गोसाव्यांच्या श्रीकरी चौरी असे. चौरी म्हणजे चमरी नावाची गाय असते, तिच्या शेपटीच्या जे काही केस असतात त्याच्यापासनं ती चौरी बनवल्या जाते. ती अशी जर का आपण हलती ठेवली तर काय होतं की माशा ज्या बसतात ना, त्या माशा उडवण्यासाठी म्हणून, म्हणजे त्या माशांना दुखापतही होत नाही. आणि त्या जी काही चौरी आहे त्याची जी केस आहेत ती आपल्याला लागली तर आपल्याला सुद्धा दुखापत होत नाही, म्हणजे त्याचा कोणाला काही त्रास नाही. आणि माशा सुद्धा जे आहेत ते उडत राहतात. स्वामींच्या हातामध्ये ती चौरी आहे, म्हणजे समोरच्या बाजूला त्या गायीच्या शेपटीची केस आहेत त्याला, आणि मागे दांडा आहे त्याला. आणि मग स्वामींच्या हातामध्ये ती चौरी आहे. मग ते आंचव बैसले आणि सगळं जेवण पूर्ण झालं. आता ते म्हणतात एक घास सुद्धा आम्ही खाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आता हात धुणार तेवढ्याच स्वामी म्हणतात राहा गा. अरे थांबा थांबा, कुठे हात धुवायची घाई करू नका. म्हणून हाती धरिले स्वामींनी. ते हात धुतील की काय? स्वामी इतक्या नियोजनामध्ये स्वामी, की स्वामींनी त्यांचा हातच धरला की एकदम पाणी टाकून देतील आणि हात धुवून घेतील. तर स्वामींनी हात त्यांचा धरला. श्रीकरी स्वामींच्या चौरी आहेत. आंचव नको आपले लागी जणे घ्या. अरे हात धुवू नका, आपलं जी शिल्लक 2 वाट्या खीर आहे की नाही ती आता खाऊन घ्या. मग आता खीर पण आहे, भात पण आहे, सगळं काही तयारच आहे. आणि हो काजी, ते म्हणतात हो देवा, ते आपलं शिल्लक आहे. घासा प्राश्रमू नाही, पण आता एक घास सुद्धा आम्ही खाऊ शकत नाही. आणि मग आता काही सेन जेववेल, आता ती खीर खाल्ल्या जाणार नाही आमच्याकडनं. स्वामी म्हणतात हे भिक्षू आता या ते संभव असे. स्वामींनी परत दुसरा मुद्दा टाकला की आम्ही तर भिक्षू महात्मे आहोत, कधी खीर येईल, कोण उपहार करेल, परत काय सांगता येतं का? आता खीर पण आहे. त्या दिवशी बघा भात होता पण दूधच संपून गेलं, विकत आणलं तेही संपून गेलं.
आता हे सगळा योगायोग आहे, भरमसाठ महादाईसाने आणलेला आहे. आता आमची शर्त जी काय आहे, आपलं देवाणघेवाण ते पूर्ण होऊन जाईल. तुमचंही कर्ज आमच्यावर नको आणि ते खाल्ल्याही जाईल. हे सगळा योगायोग आहे आता, म्हणून आताच ते घेऊन घ्या. सर्व स्वामी म्हणतात की हे भिक्षू महात्मे याते संभव असे. आता आमच्याकडे संभव आहे आणि जेविल्यावरी जेवावे ऐसी भाग असे. आणि तुम्ही म्हटले होते की जेवल्यानंतर आम्ही खाऊ, मग आता तुम्ही जेवलेले पण आहे आणि आमच्याकडे खीर पण आहे आणि आपला करार तसाच ठरलेला आहे. बाई आणा भातू. स्वामींनी आदेश दिला की भात आणा बरं. भातू घातला, दूध घातले, भात टाकला, त्याच्यामध्ये दूध टाकलं गोड आणि जेवा गा, आता घ्या खा. स्वामी सांगतात, ते म्हणतात आता काही सेन जेवेल जी. ते म्हणे आता कसं काय जेवता येईल देवा. आणि गोसावी चौरीचे दांडने ठसकाली करी डोईवरी हाणीतले. आणि स्वामींना आता हीच परिस्थिती अपेक्षित होती. त्यांनी खीर खावं इतकी भूक सुद्धा आता त्यांचे एक घास काय एक घोट सुद्धा खीर खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि जेवल्यानंतर तृप्तपर्यंत जेवल्यानंतर सुद्धा तुम्ही जी काही खीर दिली आम्ही, ती खीर खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचे समाधान व्यक्त नाही केलं, उलट असमाधान व्यक्त केलेलं आहे की अजून खीर पाहिजे होती. आता तुम्हाला तृप्तपर्यंत परत जेवविलेलं आहे आणि आता आम्ही खीर देतो आहोत. आता ते म्हणतात की देवा एक घासा सुद्धा आम्हाला, एका घासाची सुद्धा जागा आता आमच्या पोटामध्ये नाही. हीच परिस्थिती देवाला अपेक्षित होती. आता ते शिक्षापण जे आहे ते बरोबर ठरणार आहे. त्या दिवशी ते शिक्षापण केलं असतं ते कदाचित भटोबासांच्या लक्षात नसतं. परंतु आज जसं आई मुलाला सांगते उन्हात खेळू नको खेळू नको, तो मुलगा आईवरच रागवत असतो की मला कुठेच खेळायला पाठवत नाही, काय नाही. आईला माहिती आहे हा उन्हात खेळला तर काय होईल, याचं डोकं दुखू शकतं. मग एकदा आई काय म्हणते जाच आता मग उन्हामध्ये. आम्ही तो उन्हात खेळ खेळ खेळतो आणि मग संध्याकाळी होतं आई माझं डोकं दुखतंय, मला ताप आधी वगैरे वगैरे. मग आई म्हणते म्हणून मी तुला सांगत होते की उन्हात खेळू नको. म्हणजे हे आधी जर का आई सांगते तर मुलाच्या लक्षात येत नाही आणि नंतर मग ती परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर जेव्हा आई सांगते मग त्या मुलाला त्याचा अनुभव आलेला असतो त्या उन्हाचा आणि मग त्याला ते सांगितलेलं पटतं देखील. आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात अनुभवी जे ते निके. अनुभवलेलं चांगलं असतं. काय अनुभवल्यानंतर तुम्हाला मग जास्त सांगावं लागत नाही, जास्त निरूपण करावं लागत नाही. अनुभव असेल तर थोडक्यात 2 वाक्यात आपल्याला लगेच सगळं काही लक्षात येतं. आणि म्हणून त्यावेळेला ती परिस्थिती देवाला अपेक्षित होते की अशीच परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि मग त्यांना खीर खायला द्यायची आहे आणि मग ते खीर खाऊ शकत नाहीत. आत्ता शिक्षा पण करता येणार आहे, त्याशिवाय देवाला ते शिक्षा पण करता येणार नव्हतं. त्याचा जसा तसा उपयोग झाला नसता. संहार प्रकरण असंच देवाने निरूपण केलं असतं. परस नायकांना स्थिती द्या, ते मेलेल्या अवस्थेत दाखवा, त्यांना स्मशानात न्या, सगळी अंतिम संस्काराची तयारी करा, त्यांना अग्नी डाग द्या. एवढं सगळं देवाला करावं लागलं कारण की ते वातावरण निर्मिती झाल्याशिवाय ते संहार प्रकरण प्रभावणार नव्हतं. आपल्याला पण संसारात काही शिल्लक नाही बरं का, काही उपयोग नाही संसारात. हे कधी लक्षात येतं? घरी असताना लक्षात येत नाही. कुठे लक्षात येतं? जेव्हा आपण एखाद्याच्या अंत्यविधीला स्मशानात जातो ना, तेव्हा तिथे कळतं की बस स्मशानात निघालं की ईश्वीलाच जायचं आता दीक्षा घ्यायला, असं मनामध्ये येतं. स्मशानात बाहेर पडलो की लगेच आपण आंघोळीला जातो पहिले, की आंघोळ पहिले करूया. मग जे परिवर्तन होतं ते नुसतंच देहाचं स्नान होत नाही, विचाराचंही स्नान होऊन जाते. विचार बदलून जातात की आता नको जायला, आता ऊन आहे, पावसाळ्यात जाऊ, नंतर जाऊ, मग हिवाळ्यात जाऊ. असं करता करता अनंत सृष्ट्यांपासून आपला विचार चालू आहे, विचार बदलून जात असतो. आणि म्हणून त्या वेळेला आचार्य भटोबास असतील किंवा मार्कंड असतील, यांना ती वेळ तशी येणं अपेक्षित आहे आणि आता ते शिक्षा पण करायचं आहे. आणि स्वामी काय करतात, त्या चवरीचा जो दांडा आहे त्या दांड्याने स्वामी काय करतात, भटोबासांना असं टोचतात. ते त्यांना डोक्यामध्ये त्या डोईवर स्वामी त्या काडीने मारतात आणि
हांगाईसे म्हणाल का असं? जिव्हे डाव लागिला. स्वामी विसरलेले नाही आहेत, भटोबासाठी खीर विसरलेले नाही आहेत आमचे स्वामी. जिव्हे डाव लागलेला हे वाक्य आमचे स्वामी विसरलेले नाही आहेत. कारण की हे जे वाक्य आहे ते भटोबासांना महत दोषाकडे घेऊन जाऊ शकतं. एका पदार्थामुळे काय होतं की नाथोबास आमचे जेवतच नाही आहेत, सगळ्यांचं जेवण सुरू झाली, नाथोबा बसलेलेच आहेत. सांगा तुम्ही काय जेवत नाही? ते म्हणे तूप वाढायचं राहिलं. एका तुपामुळे काय झालं? जेवण थांबून राहिलेलं आहे. आता एका पदार्थामुळे जेवण थांबले, तर जेवणामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत त्याच्यामुळे आपलं जीवन सुद्धा थांबून राहू शकतं. आपण अडकून राहिलो की नाही, हा पदार्थ भेटल्याशिवाय जेवणार नाही. ते म्हटले की जेवीन तर तुपाशी, नाही तर उपाशी. काय एवढं तुपाचं काय लागून बसलेलं आहे? तसंच खा, नाही तूप मिळालं तर नाही. एक व्यक्ती आम्हाला म्हणाले की आम्ही एवढं तूप खातो ना, आम्ही तुपासाठी काही करू शकतो, घर सुद्धा गहाण ठेवू शकतो. ठेवा मग आता तुपासाठी घर गहाण ठेवायचं, मग राहायचं कुठे? आणि ते आणलेलं तूप ठेवणार कुठे मग घर गहाण ठेवल्यानंतर? म्हणजे एक खाण्यासाठी आपला जन्म आहे का? खाण्यासाठी आपलं जन्म नाही. म्हणून आमच्या स्वामींनी जेवणाला कमी वेळ द्यायला सांगितलेला आहे. कसा? एकत्र कालाकाराने खाऊन घ्या. जेवणासाठी जास्त वेळ देऊ नका, तेवढा वेळ तुम्ही जीवनासाठी द्या. आपला सगळ्यात जास्त वेळ जेवणासाठी असतो. महिला वर्ग कसं करतात? सकाळी उठले की भांडे काढायची, चहा बनवलं की घासून ठेवले, परत थोड्या नाश्त्याची भांडी काढायची, ते घासून, नाश्ता झाला की ते घासून ठेवले, परत जेवणाची भांडी काढायची, ते जेवण बनवलं, जेवले तरी भांडी घासायची ठेवून द्यायची, परत संध्याकाळी चहाची भांडी, परत जेवणाची भांडी. हे सगळं रुटीन त्यांचं त्याच्यातच चालू आहे. मग सकाळी आम्हाला टिफिन बनवायचा आहे, मग नाश्ता बनवायचा, मग जेवण बनवायचं, मग चहा बनवायचा, परत जेवण बनवायचं. म्हणजे हे चालूच आहे. तुमचं अख्खं जीवन जेवणासाठी चाललेलं आहे. पुरुष मंडळींना विचारलं ते नाही, आम्ही कामाला असतो, शेतात असतो, नोकरीला असतो. कशासाठी? उदरनिर्वाहासाठी. म्हणजे परत जेवणाचाच विषय आलेला आहे. एक जण जेवणासाठी द्रव्य कमवतात आणि एक त्या द्रव्याचं जेवण बनवतात. बस एवढ्या पुरतच आपलं जीवन एक मर्यादित राहिलेलं आहे. देवाला अपेक्षित आहे की यातनं आपण थोडस बाहेर पडलो पाहिजे. नुसतं जेवण जेवण हा प्रकार नको है ना. कोणी जन्मलं तरी आपल्याला जेवण पाहिजेच, आणि कोणी मेलं तरी ते म्हणतात त्यांनी, ते मेले तरी त्यांनी जेवण सुद्धा नाही घातलं. अरे तो मेला माणूस तरी तुम्हाला जेवणच पाहिजे. एखाद्याला नोकरी लागली तरी आपल्याला जेवण पाहिजे त्याच्याकडनं, आणि तो रिटायर झाला, नोकरी गेली तरी आपल्याला जेवण पाहिजे त्याच्याकडनं. प्रत्येक गोष्टीला मरण्यासाठी सुद्धा आम्हाला, मेल्यानंतर सुद्धा जेवणच पाहिजे. जेवणासाठी अख्खं जीवन आपण घालवून बसलेलो आहे. आणि म्हणून देवाला असं वाटतं की जेवणच सर्व काही नाहीये. जेवणा व्यतिरिक्त ही कामं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत, महत्वपूर्ण कार्य आहेत. ते कार्य सुद्धा आम्ही केले पाहिजे. नुसताच जेवणाचा विचार नको, तर जीवनाचा देखील विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे, कार्यकाळामध्ये केला पाहिजे, आपल्या कर्तृत्वामध्ये तो आपण केला पाहिजे. आणि म्हणून जे काही स्वामींचं म्हणणं आहे की कांगा ऐसे म्हणाल, असं म्हणाल का? जिम्मे डाव लागिला. तुम्हाला म्हणजे तुमच्या अधिकारानुरूप आणि परमेश्वराच्या साह्याने भरपूर मिळणार आहे खायला, है ना. आता आम्हाला एवढं खायला मिळतं की आम्हाला काय करावं लागतं? ताटातनं बाहेर काढून ठेवावं लागतं की हे नको एवढं आम्हाला. हात आम्हाला आडवा ठेवावा लागतो की नको, आम्हाला भरपूर झालेलं आहे. म्हणजे हे कोणामुळे मिळतं? देवामुळे मिळतं. फक्त साधूंनाच का? ना, सर्वांना. जेवढे कोणी ईश्वर साधक आहेत तेवढ्या सर्वांना देवामुळेच अन्न मिळतंय. म्हणजे आपला तो भाव असला पाहिजे. आणि एवढं सगळं देव देत असताना देखील आपण जर का म्हणालो की जिव्हे डाव लागला, तर त्याचं देवाला दुःख आहे. वडील बिचारे काबाड कष्ट करून मुलाला हवं नको ते खायला देतात, आणि मुलगा म्हणतो मला हे आवडलं नाही, हे मला कमीच मिळालं. वडिलांना त्याचं दुःख होतं की जेवढं मिळालं त्याचं समाधान माझ्या मुलाला नाहीये, त्याच्यामध्ये माझा मुलगा समाधानी नाहीये, उलट तो असमाधानी आहे.
असमाधानी जर का आपल्या घरातले लोक असले तर हे आपल्याला कदापि आवडत नाही, चांगलं वाटत नाही. आणि म्हणून देवाचा भक्त कसा असला पाहिजे, तो नेहमी स्वस्थ असला पाहिजे, अस्वस्थ झाला नाही पाहिजे. स्वामींचं म्हणणं ते आहे की तुम्ही अस्वस्थ असता कामा नये. तुमच्याकडे जी स्वस्थता आहे ती अशी स्वस्थता कुठल्याच व्यक्तीकडे नसते. म्हणजे बोधवंत जो सांगितलेला आहे, ज्ञानी आचरणवंत जो व्यक्ती सांगितलेला आहे, त्याला जी स्वस्थता असते अशा प्रकारची स्वस्थता ही कुठल्याच जीवाला नसते. आणि म्हणून ती स्वस्थता भट्टोबासांमध्ये यावी या दृष्टिकोनातनं स्वामींनी त्यांना हे शिक्षापन जे आहे हे शिक्षापन केलेलं आहे. या संदर्भातला जो विषय आहे पुढे तो आपण आजच्या 6व्या सत्रामध्ये त्याविषयी चिंतन आणि श्रवण करणार आहोत. दंड